नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. मुलींना आता मोफत शिक्षण दिलं जाणार आहे आणि त्यासाठी राज्य सरकारमार्फत GR सुद्धा काढण्यात आलेले आहे. 100% या ठिकाणी फीस जी आहे माफ असेल. OBC, EWS, SCBC सर्व जे मुली असतील त्यांना या ठिकाणी लाभ दिला जाणार. GR मध्ये कोणकोणत्या मुलींना लाभ मिळणार याची संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, राज्य सरकारनं विधानसभेमध्ये एक घोषणा केलेली होती आणि त्या घोषणेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की मुलींना आता आम्ही पुढे मोफत शिक्षण देणार आहोत आणि त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण आपल्याजवळ GR आलेलं आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक EWS, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग SCBC तसेच इतर मागासवर्ग OBC या प्रवर्गातील मुलींना आता शिक्षण शुल्क परीक्षा शुल्कांच्या 50% ऐवजी या ठिकाणी 100% लाभ मंजूर करण्याबाबतचा हा GR आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागामार्फत 8 जुलै 2024 रोजीचा हा GR आहे आणि या GR अंतर्गत जे आहे आता मुलींना मोफत शिक्षण दिलं जाणार आहे. यामध्ये बघितलं तर उच्च तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य विभाग, कृषी आणि पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विभाग या विभागांच्या अधिपत्याखालील शैक्षणिक संस्थांद्वारे राबवल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या इतर मागास प्रवर्ग OBC असेल, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक असेल, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या वर्ग SCBC प्रवर्गातील तुम्ही कॅटेगरीतून येत असाल आणि तुमचं वार्षिक उत्पन्न 8 लाखपेक्षा कमी असेल अशा पात्र विद्यार्थिनींना या ठिकाणी शिक्षण शुल्क त्याचबरोबर परीक्षा शुल्कांच्या 50% लाभ देण्यात येत होता. मात्र आता जे आहेत राज्य सरकारनं घोषणा केल्यापासून व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण 36% इतकेच मर्यादित आहे आणि नवीन शैक्षणिक धोरणानुसार NEP म्हणजेच व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने आणि मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्यात तसेच महिला सक्षमीकरणाअंतर्गत आर्थिक पाठबळाअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत ही बाब मंडळाने या ठिकाणी राष्ट्रीय जी मंत्रिमंडळ बैठक झालेली होती राज्याची त्यामध्ये 5/7/2024 रोजी त्या बैठकीमध्ये या ठिकाणी विचार करण्यात आलेले होते आणि त्या संदर्भात मोठमोठे निर्णय घेण्यात आलेले होते आणि त्याच निर्णयाच्या अभावी आज राज्य सरकारनं GR काढून यासंबंधी संपूर्ण अनुदानाविषयी माहिती दिलेली आहे. राज्यातील शासकीय महाविद्यालय असतील, शासकीय अनुदानित अशासकीय महाविद्यालय असतील आणि अंशतः अनुदानित टप्पा अनुदान आणि कायम विना अनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतन, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे, खाजगी अभिमत विद्यापीठे, सोय अर्थसहाय्य विद्यापीठे वगळून व सार्वजनिक विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमात शासकीय सक्षम प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे या ठिकाणी म्हणजेच केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे म्हणजेच कॅप राऊंडद्वारे ज्या विद्यार्थ्यांचा सिलेक्शन होईल त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे आहेत मोफत शिक्षण दिलं जाणार आहे. पण यामध्ये एक अट आहे ती म्हणजे 8 लाखांच्या आत वार्षिक उत्पन्न असलेल्या या ठिकाणी मुलींना जे आहे या योजनेचा लाभ मिळणार आहे. मोफत शिक्षण या ठिकाणी दिलं जाणार आहे. या ठिकाणी मोफत शिक्षण उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, औषधद्रव्य विभाग असेल, कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास असेल, मत्स्य व्यवसाय विभाग असेल, इतर मागास बहुजन कल्याण विभाग असेल या विभागाकडून सध्या देण्यात येणारा शिक्षण शुल्क 50% वरून आता 100% करण्यात आलेले 2024-25 पासून. आता म्हणजे या ठिकाणी 100% या ठिकाणी मुलींना आता मोफत शिक्षण दिलं जाणार आहे, ज्यामध्ये 906 कोटी रुपये एवढं अतिरिक्त आर्थिक भारासुद्धा राज्य सरकारनं मान्यता दिलेली आहे. या ठिकाणी मुलींना आता 100% या ठिकाणी मोफत शिक्षण देण्यासंदर्भात हा महत्त्वपूर्ण GR आहे आणि त्या संबंधीची एक
महत्त्वपूर्ण GR मध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे। तर हा GR तुम्हाला कसा वाटला? मुलींना आता मोफत शिक्षण मिळणार आहे। तुमच्या घरी जर मुलगी असेल तर त्यांना तुम्ही या ठिकाणी मोफत शिक्षणाचा लाभ घेऊन तुम्ही या ठिकाणी शिक्षण घेऊ शकता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन अपडेट्स तुम्हाला रोज मिळत जातील। धन्यवाद।